ऍडव्हान्स डीप कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा हा आपला सेकंड व्हिडिओ लेक्चर आहे. हा व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 चे एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. यामध्ये पहिला एक्झाम्पल आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. हा जो क्वेश्चन आहे आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलाय. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. बघा पहिला क्वेश्चन काय आहे, इक्वेशन काय आहे, पहिला इक्वेशन काय आहे 5x + 3y = 9. इक्वेशन नंबर 1. आपला सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y = 12. इक्वेशन नंबर 2. लेट्स ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन 1 आणि 2 ला काय करतो आपण इथे ऍड करतोय. ऍड करताना मी सांगितलंय तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये ऍड करताना साइन चेंज होत नाही. तर इथे 5x + 3y = 9 आणि इथे काय 2x - 3y = 12. इथे बघा y चा कोएफिशिएंट काय आहे इथे +3 आणि इथे y चा कोएफिशिएंट काय आहे -3. +3y आणि -3y काय होईल गेट कॅन्सल होणार. तर आता आपल्याला ऍड करायचं आहे 5x + 2x किती झाले आपल्याकडे 7x and 12 + 9 किती होणार 21. 12 + 9 is 21. Now we have to find the value of x. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. काय होणार हा 7 21 च्या खाली डिवाइड करणार means 21 divided by 7. तर 21 ला 7 ने भाग जातो का ओ किती टाइम जातो 7 3s are 21. सो x ची व्हॅल्यू किती आली आपल्या इथे 3. नाव आता काय करतो आपण x ची व्हॅल्यू जे 3 आलेली आहे ते काय करतो आपण इक्वेशन 1 मध्ये काय करतोय सबस्टिट्यूट करतोय प्लेस करतोय इथे. सो इक्वेशन नंबर 1 काय आपल्याकडे इक्वेशन 1 आहे 5x + 3y = 9. हा इक्वेशन नंबर 1 आहे. तर 5 इथे x च्या ठिकाणी काय येणार आपलं x = 3. इथे काय येणार व्हॅल्यू 3. सो 5 3s किती येणार 15. 5 3s 15. हा 15 तिकडे जाणार 9 कडे तर काय होणार -15 होणार. सो 9 कडे येऊन काय करतो तो -15 होईल. Now 9 - 15 किती होणार आपले -6. ग्रेटर नंबर सांगितला पाहिजे 15 चा सांगितला 9 - 15 is -6. Now this -6 divided by 3 and 3 ने याला भाग जातो का किती टाइम जातो 3 2s are 6. सो इथे किती येणार -2. तर आपले सोल्युशन काय आहे इक्वेशनचं सोल्युशन काय आहे x चा व्हॅल्यू किती आला इथे 3 आणि y चा व्हॅल्यू किती आलाय -2. सो आवर फायनल सोल्युशन इज 3 and -2. इथे आपला सेकंड क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्यातला पहिला सब क्वेश्चन आहे 3a + 5b = 26 and second equation आहे a + 5b = 22. चला याचा सोल्युशन काढूया आपण. पहिला इक्वेशन काय आहे 3a + 5b = 26. This is my equation number 1. Our second equation is a + 5b = 22. This is my equation number 2. आता ह्या दोन इक्वेशन मध्ये काय दिसतो हा b चा कोएफिशिएंट काय आहे 5 आहे आणि इथेही b चा कोएफिशिएंट काय आहे 5 आहे. तर आपल्याला इथे मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे. ऑलरेडी कोएफिशिएंट काय इक्वल आहे. तर आपण काय करूया याला ऍडिंग करून कॅन्सल करता येत नाही म्हणून काय करूया ह्या दोन्ही इक्वेशनला सबट्रॅक्ट करूया. सो subtracting equation number 2 from equation number
1. इक्वेशन 2 ला 1 वरून काय करतोय आपण इथे सबट्रॅक्ट करतोय. तर इक्वेशन 1 काय आपल्याकडे 3a + 5b इज इक्वल टू 26. इक्वेशन 2 काय आपल्याकडे a + 5b इज इक्वल टू 22. नाउ वी सबट्रॅक्ट दिस टू इक्वेशन. हा दोन्ही इक्वेशनला आपण सबट्रॅक्ट करतोय. तर सबट्रॅक्ट करताना काय सांगितलं मी, सबट्रॅक्ट करताना काय होतो, साइन चेंज होतो. इथे साइन पॉझिटिव्ह साइन आहे, इथे साइन पॉझिटिव्ह साइन आहे. तर पॉझिटिव्ह, इथे पण साइन पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह साइन कशात कन्वर्ट होऊन जाईल, नेगेटिव्ह मध्ये. हा पॉझिटिव्ह साइन कशात कन्वर्ट होऊन जाईल, नेगेटिव्ह मध्ये. हा पॉझिटिव्ह साइन कशात कन्वर्ट होऊन जाईल, नेगेटिव्ह मध्ये. सो पॉझिटिव्ह साइन टर्न्स टू नेगेटिव्ह जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो. तर इथे काय झालं, +5b - 5b काय झाले, इथे कॅन्सल झाले, इलिमिनेट झाले. ठीक आहे. काय होतं इथे 3a - 1a, काय इथे 1 आहे. 3a - 1a किती होतात, 2a इज इक्वल टू 26 - 22 इट बिकम 4 होतात. सो a चा व्हॅल्यू किती आला, a इज इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 2. सो a चा व्हॅल्यू किती आला, 2 × 2 = 4. इस a चा व्हॅल्यू किती आला आपल्याकडे 2 आलेला आहे. आता हा a चा व्हॅल्यू काय करूया आपण, सबस्टिट्यूट करूया आयदर इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये. तर इक्वेशन 2 छोटा दिसतोय, तर इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट a is equal to 2 in इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 मध्ये आपण सबस्टिट्यूट करत आहोत. तर इक्वेशन 2 काय आपल्याकडे a + 5b is equal to 22. इथे a ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतो. a ची व्हॅल्यू किती आली, इथे 2 + 5b is equal to 22. आता 2 ला काय करतो आपण, तिकडे शिफ्ट करतोय. 2 ला काय करतो आपण, तिकडे शिफ्ट करतोय. तर काय होणार, 5b is equal to 22 - 2. तर नेक्स्ट स्टेप काय असणार आपली, 5b is equal to 22 - 2 is 20. तर b ची व्हॅल्यू काय आहे आपली, b is equal to 20 divided by 5. So b is equal to 5 4 जा 20. किती टाइम जातो, 5 1 जा 5 4 जा. तो b चा व्हॅल्यू किती आलाय, 4. Therefore the solution of a comma b is a is 2 and b is 4. नाउ आपल्याला आता सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, x + 7y इज इक्वल टू 10 आणि सेकंड इक्वेशन आहे त्यातला 3x - 2y इज इक्वल टू 7. याचा सोल्युशन बघूया आपण. ते पहिला इक्वेशन आहे आपल्याकडे x + 7y इज इक्वल टू 10. दिस इज आवर इक्वेशन नंबर 1. आपला दुसरा इक्वेशन आहे 3x - 2y is equal to 7. This is my equation number 2. आता इथे काय दिसतोय आपल्याला, इथे x चा कोएफिशिएंट 3 आहे. जर हा इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा इथे x चा कोएफिशिएंट 3 होईल का, हा होईल. तर आपण काय करूया, हा इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करूया. इथे लिहितोय मी मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 3. 3 ने का मल्टिप्लाय करते बघा, 3 × x काय होणार, 3 × x 3x, 3 × 7 3 7 जा 21y is equal to 3 10 जा 30, 3 10 जा 30. सो इक्वेशन 1 कशात कन्वर्ट झाला, इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 1 पासूनच आपण इक्वेशन 3 तयार केलं आहे. आता काय करूया, हा 3x आणि हा 3x हा दोन्ही कोएफिशिएंटचे
पॉझिटिव्ह आहे, एक जर निगेटिव्ह असता तेव्हाच कॅन्सलेशन झालं असतं, तेव्हाच काय झालं असतं, इलिमिनेट झालं असतं. तर आपल्याला ह्या दोन्ही व्हेरिएबलला, ह्या दोन्ही कोएफिशियंटला जर कॅन्सल करायचं आहे तर काय करूया आपण, ऍडिंग करूया, सबट्रॅक्शन करूया, ऑब्वियसली सबट्रॅक्शन करूया. तर आपण काय करूया इथे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 3 ला इक्वेशन 2 मधून काय करूया आपण, सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन 2 काय आपल्याकडे, 3x minus 2y is equal to 7. इक्वेशन 3 आहे आपल्याकडे, 3x plus 21y is equal to 30. हा दोन्ही इक्वेशनला काय करतो आपण, सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्ट करताना काय होतो, सबट्रॅक्ट करताना काय होतो, साइन चेंज होतो. याचा पॉझिटिव्ह साइन आहे, ह्या नंबरचाही पॉझिटिव्ह साइन आहे. सो पॉझिटिव्ह साइन टर्न्स टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टर्न्स टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टर्न्स टू निगेटिव्ह. काय झाले, सबट्रॅक्शन केल्याने यांचे साइन चेंज झाले. तर आता 3x आणि -3x काय झाले, कॅन्सल झाले. -2y -21y काय होणार, -23y is equal to -30 plus 7. 7 minus 30 किती होणार, -23. Now y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, तर y is equal to -23 divided by this -23. This negative get cancelled and 23 ones are 23. So y ची व्हॅल्यू किती आली इथे, 1. ही आपली y ची व्हॅल्यू. आता y ची व्हॅल्यू काय करायची, आपण सबस्टिट्यूट करायची. आयदर इक्वेशन 1 मध्ये करा, 2 मध्ये करा किंवा 3 मध्ये करा. जो छोटा इक्वेशन दिसेल त्यामध्ये करा, जेणेकरून तुमचा आन्सर लवकरात लवकर मिळेल तुम्हाला. तर मी काय करतोय, y is equal to 1 कुठे सबस्टिट्यूट करतोय, इक्वेशन 1 मध्ये. तो सबस्टिट्यूट x is equal to y is equal to 1 in इक्वेशन नंबर 1. काय करतोय, y ची व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करतोय, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतोय. इक्वेशन 1 काय आपल्याकडे, x plus 7y is equal to 10. x ची व्हॅल्यू, x plus 7 y ची व्हॅल्यू किती येते, 1 is equal to 10. x plus 7 बनला 7 is equal to 10. आता 7 ला काय करूया, 10 कडे घेऊन येऊ आपण. 10 कडे आल्यावर काय होणार, 7 पॉझिटिव्ह होता, तिकडे जाऊन काय होणार, निगेटिव्ह. सो x is equal to 10 minus 7. सो x चा व्हॅल्यू किती आला, 10 minus 7 is 3. इथे x चा व्हॅल्यू आपल्याकडे आलाय 3. therefore the solution of x आणि y चं सोल्युशन किती आलं आपल्याकडे, 3 and 3,1. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर इथे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला आपण थर्ड क्वेश्चन बघत आहोत. काय इक्वेशन, 2x minus 3y is equal to 9 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x plus y is equal to 13. याचं सोल्युशन आपण बघूया. पहिलं इक्वेशन काय आहे, 2x minus 3y is equal to 9. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. हा आपला पहिला इक्वेशन झाला. दूसरा इक्वेशन काय आहे, 2x plus y is equal to 13. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. आता इथे काय दिसून पडतोय तुम्हाला, इथे x चा कोएफिशियंट 2 आहे, इथे सुद्धा x चा कोएफिशियंट काय आहे, 2 आहे. तर मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. इथे हे दोन्ही कॅन्सल होऊ शकतात, बट केव्हा कॅन्सल होणार, जेव्हा अपोजिट साइन असेल तेव्हाच. याचा साइन काय आहे, पॉझिटिव्ह, आणि हा कोएफिशियंटचा साइन सुद्धा पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह कॅन्सल होणार का, नाही. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅन्सल होणार.
तर आपण ऍडिंग करायचं ते सबट्रॅक्शन करायचं तिथे सबट्रॅक्शन करायचं. ठीक आहे, काय करतोय आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 मधून काय करतो आपण सबट्रॅक्ट करतो. सो 2x minus 3y is equal to 9. सेकंड इक्वेशन आहे 2x plus y is equal to 13. काय परफॉर्म करतो आपण इथे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्याने काय होतो काल सांगत होतो मी तुम्हाला साइन चेंज होतो. तर इथे याचा साइन काय आहे पॉझिटिव्ह आहे, याचा सुद्धा साइन काय आहे पॉझिटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह साइन चेंज टू नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह चेंज टू नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह चेंज टू नेगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह साइन काय झाला चेंज झाला नेगेटिव्ह साइन मध्ये. सो हा 2x आणि हा -2x काय झाला कॅन्सल झाला. -3y आणि -1y किती झाले -3y -1y -4y इज इक्वल टू 9 -13. 9 -13 किती होतात -4. सो y इज इक्वल टू -4 डिवाइडेड बाय हा -4 पुढे जाणार त्याच्या खाली डिवाइड ला. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल and 4 1s are 4. सो y चं व्हॅल्यू किती आला इथे 1. आता काय करूया नेक्स्ट स्टेप आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये. तर इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन 1 थोडा छोटा दिसतो. ठीक आहे, तर सबस्टिट्यूट y is equal to 1 in इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करतो. इक्वेशन 1 काय आपल्याकडे 2x minus 3y is equal to 9. इथे 2x minus 3 y ची व्हॅल्यू किती आहे इथे 1 सबस्टिट्यूट केली आपण इथे is equal to 9. So 2x 3 1s are 3 minus 3 is equal to 9. हा 3 काय करतो आपण 9 कडे घेऊन जातोय. आता 9 कडे गेल्यावर काय होणार ऍड त्याचा निगेटिव्ह साइन चेंज जाईल पॉझिटिव्ह मध्ये. 2x is equal to 9 plus 3. So 2x is equal to 9 plus 3 किती झाले आपले 12. So x is equal to 12 divided by 2 आणि 2 ने याला भाग जातो 2 6 are 12. So x चा व्हॅल्यू किती आला इथे 6. Therefore the solution of x comma y x आणि y चं सोल्युशन काय x चा सोल्युशन आहे 6 आणि y चा किती आहे इथे 1. सोल्युशन ऑफ x y किती झाला 6, 1. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. क्वेश्चन नंबर 2 मधला आपला फोर्थ क्वेश्चन बघा. काय दिले इक्वेशन 5m minus 3n is equal to 90 and 3m minus 6n is equal to minus 7. So solution आपण बघूया. पहिला इक्वेशन काय 5m minus 3n is equal to 90. This is our equation number 1. आपला दुसरा इक्वेशन आहे m minus 6n is equal to minus 7. इक्वेशन नंबर 2. आता इथे इक्वेशन 2 मध्ये काय दिसतोय इथे m दिसतोय. m ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार 5m. किंवा आपल्याकडे अजून एक चॉईस आहे. हा इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार इथे 6n होऊ शकते. सारखे कोएफिशिएंट आणायचे. आयदर आपल्याला m चा कोएफिशिएंट सारखा आणायचा आहे किंवा n चा. तर आपल्याला जो सोयीचा वाटेल तो आपण करूया. इथे मी इक्वेशन 2 ला काय करतोय 5 ने मल्टिप्लाय करतोय. तर 5 ने मल्टिप्लाय केल्याने काय होणार इथे लिहून देतो मी मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 5. इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय इथे करतोय. तर 5 into m 5m minus 5 6 5s are
30n is equal to minus 7 5 35. सो इक्वेशन 2 पासून काय झाला, एक न्यू इक्वेशन तयार झालं, इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 2 पासून आपण काय केलं, इक्वेशन नंबर 3 तयार केलं. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 मधून काय करायचं आहे, m ला इलिमिनेट करायचं आपल्याला. ठीक आहे, तर काय होणार, याचा साइन काय आहे पॉझिटिव्ह, याचाही साइन काय आहे पॉझिटिव्ह. एकाचा साइन निगेटिव्ह करण्यासाठी काय करणार आपण, ऍडिशन करणार की सबट्रॅक्शन करणार, सबट्रॅक्शन करणार दोन्ही इक्वेशनचा. तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 3 ला इक्वेशन 1 मधून काय करतोय मी, सबट्रॅक्ट करतोय. काय दिसतोय इथे, 5m minus 3n is equal to 19. Our third equation, 5m minus 30n is equal to minus 35. काय करतोय ते परफॉर्म आपण, सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन परफॉर्म केल्याने काय होतो, साइन चेंज होतो. याचा हा 5 चा साइन काय आहे पॉझिटिव्ह. So positive sign, this positive sign turns to negative. This negative sign turns to positive. This negative sign turns to positive. चला तर बघूया आपण. 5m minus 5m काय झाले, कॅन्सल झाले. minus 3n plus 30n किती होणार, 37 plus 37 not na plus 27n na plus 27n is equal to 19 plus 35. 19 plus 35, 9 plus 5 is 14. 14 4 carry 1. 3 plus 2 is 5. 54. So n चा व्हॅल्यू किती येणार, n is equal to 54 divided by 27. 27 2s are 54. 27 2s are 54. n is equal to 2. n चा व्हॅल्यू किती भेटला आपल्याला, 2 भेटला. आता हा 2 काय करूया, n चा व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. आयदर इक्वेशन 1 मध्ये करा, 2 मध्ये करा किंवा 3 मध्ये करा. सगळ्यात छोटा इक्वेशन काय दिसतो तुम्हाला, इक्वेशन नंबर 2 दिसतोय. तर इक्वेशन नंबर 2 मध्ये काय करूया आपण, सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट n is equal to 2 in इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करू. तर इक्वेशन 2 आहे m minus 6n is equal to minus 7. So m minus 6, n चा व्हॅल्यू काय इथे 2 ब्रॅकेट मध्ये ठेवतो इथे, इज इक्वल टू minus 7. काही वेळेस काय होतं, विद्यार्थी इथे चुका करतात, ब्रॅकेट मध्ये नाही ठेवलं तर काय दिसतो तुम्हाला, n चा व्हॅल्यू मी जर असंच ठेवलं असतं तर काय झालं असतं, तुम्हाला 62 दिसतोय. म्हणून काय करा, त्याला ब्रॅकेट मध्ये ठेवा. रिलेशन तुम्हाला माहित पडेल की 6 आणि 2 काय आहे, मल्टिप्लिकेशनच्या रिलेशन मध्ये आहे. सो m minus 6 2 जा किती झाले 12 is equal to minus 7. हा 12 काय करूया आपण, शिफ्ट करूया 7 कडे, -7 कडे. सो m is equal to -7. 12 इकडे आलं काय होणार, +12. सो m is equal to -7 + 12 किती होता, 5 +5. सो m चा व्हॅल्यू किती आला आपल्याकडे, 5. Therefore the solution of m आणि n चा सोल्युशन किती आलाय, 5 आणि 2. 5, 2. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर आपला 5th क्वेश्चन इथे दिसतोय, 5x + 2y = -3. आणि सेकंड इक्वेशन आहे x + 5y = 4. याचं सोल्युशन आपण बघूया. काय इक्वेशन, 5x + 2y = -3.
दिस इज इक्वेशन नंबर 1. दूसरा इक्वेशन है x प्लस 5y इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर 2. काल मी शिकवलं होतं सॉल्ड एक्झाम्पल, आठवत थर्ड सॉल्ड एक्झाम्पल, की हा x चा कोएफिशियंट काय आहे 5 आणि हा y चा कोएफिशियंट काय आहे 5. कोएफिशियंट कसे आहे सारखे आहे, बट इथे कोएफिशियंट सारखे आहे का नाही. इथे y चा कोएफिशियंट 2 आहे, पण इथे x चा कोएफिशियंट किती आहे 1 आहे. कोएफिशियंट जर इथे 2 असता तर स्पेशल केस झाला असता. आपण याला दोन्ही इक्वेशन आपल्याला ऍड केलं असतं, मग सबट्रॅक्ट केलं असतं, बट असा काही केस इथे सध्या नाही आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, हा इक्वेशन मध्ये दिसतोय इक्वेशन नंबर 1 मध्ये x चा कोएफिशियंट 5 आहे, बट इथे x चा कोएफिशियंट 1 आहे. याला 5 आणता येईल का आपल्याला, हो. मल्टिप्लाय बाय 5 करू. काय करतोय, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 5. 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 5 into x 5x प्लस 5 5 जा 25y इज इक्वल टू 5 4 जा 20, इक्वेशन नंबर 3. आता हा इक्वेशन 2 पासून काय केलं आपण, इक्वेशन 3 तयार केलेला आहे. आता हा 5x आहे आणि हा सुद्धा 5x आहे, पण दोघांचे साइन कसे आहे, पॉझिटिव्ह आहे. एकाचा साइन निगेटिव्ह केल्यावर तेव्हाच ते काय होणार, कॅन्सल होणार. तर काय करूया आपण, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मधून काय करूया, त्याला सबट्रॅक्ट करूया. सो 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. इक्वेशन 3 काय आपल्याकडे, 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. काय करतो आपण, सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन केल्याने काय होणार, याचा साइन पॉझिटिव्ह आहे, याचा साइन सुद्धा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह साइन काय होणार, नेगेटिव्ह कन्वर्ट होऊन जाणार नेगेटिव्ह मध्ये, नेगेटिव्ह मध्ये. तर हा 5x आणि हा -5x काय झाला, गेट कॅन्सल. 2y मायनस 25y किती होता, -23y इज इक्वल टू -3 -20 -23. सो आपल्याला y चा व्हॅल्यू इथे भेटेल, y इज इक्वल टू -23. हा 23 डिवाइड येणार -23. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल. सो 23 1 जा 23. सो y चा व्हॅल्यू किती आला इथे 1. आता काय करूया, y चा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आयदर इक्वेशन 1 करा, 2 करा या 3 करा. इक्वेशन 2 आपल्याला छोटा दिसतोय, इथे सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट y is equal to 1 in equation number 2. इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करतोय. इक्वेशन 2 काय आहे आपल्याकडे, x प्लस 5y इज इक्वल टू 4. तर इथे x प्लस 5, जर मी y चा व्हॅल्यू काय ठेवला इथे, y चा व्हॅल्यू काय इथे 1 इज इक्वल टू 4. सो x प्लस 5 1 जा 5 इज इक्वल टू 4. हा 5 4 कडे आणूया आपण. सो x इज इक्वल टू 4 minus 5. So x is equal to -1. x चा व्हॅल्यू आला -1. Therefore the solution of x y किती आला आहे, -1 आणि y चा व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊया. इथे आपला 6th क्वेश्चन आहे, 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. याचे कोएफिशियंट, x चे कोएफिशियंट बघा कसं आहे, फ्रॅक्शन नंबर दिसतो तुम्हाला. इथे कॉन्स्टंट नंबर सुद्धा फ्रॅक्शन नंबर दिसतोय. तर अशा क्वेश्चनला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा ते आपण बघूया. इथे
सोल्यूशन पहिला इक्वेशन आहे 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. याला इक्वेशन नंबर 1 नाही देत मी, याला पहिले कन्वर्ट करून घेऊया आपण आपल्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणि त्यानंतर आपण त्याला इक्वेशन नंबर 1 देऊ. तर काय करतो इथे हा फ्रॅक्शन डिनॉमिनेटर मध्ये काय इथे 3 आहे. याला रिमूव्ह करण्यासाठी काय करतो मी मल्टीप्लाइंग बोथ साइड बाय 3. काय करतोय 3 नी मल्टिप्लाय करतोय तीनही टर्म्सला. बघा काय ना 3 into 1/3x प्लस 3 into y इज इक्वल टू 3 into 10/3. काय केलं मी मल्टिप्लाय केलं 3 नी, तीनही टर्मला 3 नी मल्टिप्लाय केलं. यानी होणार काय हा 3 डिनॉमिनेटरचा आणि हा 3 न्यूमरेटरचा काय झाला कॅन्सल झाला. इथे सुद्धा 3 डिनॉमिनेटरचा आणि न्यूमरेटरचा काय झाला कॅन्सल झाला. काय होतं आपल्याकडे इक्वेशन 1x प्लस 3 into y 3y is equal to 10. This is my equation number 1. याच प्रकारे आपण इक्वेशन 2 ला आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणूया. काय आहे इक्वेशन 2 काय आपल्याकडे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. आता इथे काय करतोय मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4. डिनॉमिनेटर काय 4 आहे तर मी 4 नी मल्टिप्लाय करत आहे. काय होणार 4 नी मल्टिप्लाय केल्याने बघा 4 into 2x प्लस 4 into 1/4y इज इक्वल टू 4 into 11/4. 4 नी मल्टिप्लाय केलाय संपूर्ण इक्वेशनला. ते हा डिनॉमिनेटर मधला 4 आणि हा काय झाला न्यूमरेटर मधला 4. 4 1 जा 4 अगेन 4 1 जा 4. काय होते ते 4 into 2 4 2 जा 8x प्लस 1y इज इक्वल टू 11. दिस इज माय इक्वेशन नंबर 2. आता इथे काय दिसतो आपल्याला इथे इक्वेशन 1 मध्ये x चा कोएफिशिएंट काय इथे 1 आणि इथे x चा कोएफिशिएंट काय 8. इथे y चा कोएफिशिएंट आहे 3, इथे y चा कोएफिशिएंट आहे 1. आता आपल्याला x ला पण चेंज करता येतो किंवा y ला सुद्धा चेंज करता येतो. ठीक आहे y चा कोएफिशिएंट चेंज करता येतो इथे. तर आपण काय करूया त्यावेळेस y चा कोएफिशिएंट चेंज करूया मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3 नी करूया. याला इक्वेशन 2 ला काय करतोय आपण 3 नी मल्टिप्लाय करतोय. करूया आपण 3 8 जा 8 3 जा 24x प्लस 3 into y 3y is equal to 11 3 जा 33. इक्वेशन नंबर 3. आता काय दिसतोय y चा कोएफिशिएंट सुद्धा 3 आहे आणि इथे y चा कोएफिशिएंट सुद्धा 3 आहे. बट हा पॉझिटिव्ह मध्ये आणि हा सुद्धा पॉझिटिव्ह मध्ये. दोघांचे साइन चेंज करायचं तर काय करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. तर काय करतोय आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 3 ला सबट्रॅक्ट करतो इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करतो आपण. तो इक्वेशन 1 काय आपल्याकडे x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि इक्वेशन 3 आपल्याकडे 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. आपण काय करतोय सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन मध्ये काय होतो साइन चेंज होतो. हा पॉझिटिव्ह साइन काय होणार चेंज होणार निगेटिव्ह मध्ये. पॉझिटिव्ह चेंज होणार निगेटिव्ह पॉझिटिव्ह चेंज होणार निगेटिव्ह मध्ये. तर काय दिसतोय इथे 3y minus 3y get cancelled. So 24 minus 24 plus 1x किती होणार minus 23x is equal to
-33 प्लस 10 किती होणार -23. सो इथे x चा व्हॅल्यू किती आलाय x इज इक्वल टू -23 डिवाइडेड बाय -23. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल 23 वन जा 23. तो x चा व्हॅल्यू किती आला इथे 1. x चा व्हॅल्यू किती आला आहे 1. आता काय करू आपण सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट x is equal to 1 in इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. 1 छोटा इक्वेशन दिसतोय आपल्याला. सो x प्लस 3y is equal to 10. x चा व्हॅल्यू किती ठेवतो मी ते 1 प्लस 3y is equal to 10. सो 3y is equal to 10. हा 1 इकडे येणार तर काय होणार -1. सो 3y is equal to 10 minus 1 is 9. y चा व्हॅल्यू किती आला इथे y is equal to 9 divided by 3. So 3 3s are 9. y चा व्हॅल्यू आला इथे 3. Therefore the solution of x y आणि y चे सोल्युशन काय आहे 1 आणि 3 1, 3. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. इथे बघा आपला नेक्स्ट 7th क्वेश्चन आहे 99x plus 101y is equal to 499 and second equation है 101x plus 99y is equal to 501. याचं सोल्युशन आपण बघूया. पहिला इक्वेशन आहे 99x plus 101y is equal to 499. इक्वेशन नंबर 1. आपला सेकंड इक्वेशन आहे 101x plus 99y is equal to 501. इक्वेशन नंबर 2. आता हा इक्वेशन मध्ये काय दिसतोय तुम्हाला हा क्वेश्चन मध्ये काय दिसतोय इथे जो 99 आहे इथे हा जो 99 आहे x चा कोएफिशिएंट y ला मिळालेला आहे आणि हा y चा कोएफिशिएंट x कडे आहे ना क्रॉस मध्ये दिसतोय तुम्हाला. तर हा कुठला टाइपचा क्वेश्चन आहे स्पेशल टाइपचा क्वेश्चन आहे. याला कसं सॉल्व्ह करायचं दोन्ही इक्वेशनला ऍड करायचं एकदा एक न्यू इक्वेशन तयार होणार नंतर दोन्ही इक्वेशनला सबट्रॅक्ट करायचं एक न्यू इक्वेशन तयार होणार आणि त्यापासून आपण फायनल सोल्युशन काढूया. हा सॉल्व्ड एक्झाम्पल आपण थर्ड सॉल्व्ह केलाय मागच्या क्लासमध्ये है ना. मागच्या लेक्चर मध्ये आपण थर्ड एक्झाम्पल अशाच प्रकारचा सॉल्व्ह केलेला आहे. काय करूया आपण पहिले ऍडिंग करूया. ऍडिंग इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. तर काय होणार 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. काय करतो आपण ऍड करतोय. ऍड केल्याने काय होणार साइन चेंज होणार का इथे नाही. चला ऍड करूया 101 plus 99 किती होणार 200x plus 200y is equal to 1000. तो वन साइड एडिशन किती होणार 1000. आता मी काय करतोय डिवाइडिंग बोथ साइड करतोय 200 ने डिवाइडिंग बोथ साइड बाय 200 डिवाइडिंग बोथ साइड बाय 200. 200 ने डिवाइड केल्याने काय होणार बघा 200x plus 200y is equal to 1000. काय करतोय मी 200 नी डिवाइड करतोय संपूर्ण इक्वेशनला. काय होणार 200 1 जा 200 1 जा 200 5 जा. तर इक्वेशन काय झालं x plus y is equal to 5. This is your new equation, equation number 3. आता काय करूया अशाच प्रकारे सबट्रॅक्शन करूया आपण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2
फ्रॉम इक्वेशन नंबर 1. दोन्ही इक्वेशनला काय करतो आपण सबट्रॅक्ट करतोय. तर काय आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. काय करतो आपण सबट्रॅक्शन करतो. इथे साइन काय आहे पॉझिटिव्ह, इथे साइन काय आहे पॉझिटिव्ह. सो ह्या पॉझिटिव्ह कशात कन्वर्ट होऊन जाईल नेगेटिव्ह मध्ये. पॉझिटिव्ह कन्वर्ट होऊन जाईल नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह कन्वर्ट होऊन जाईल नेगेटिव्ह मध्ये. सो 99x मायनस 101x मायनस 2x इथे किती होणार प्लस 2y इज इक्वल टू मायनस 2. आता काय करतोय डिवायडिंग बोथ साइड बाय 2 करतोय. डिवायडिंग बोथ साइड बाय 2. आता डायरेक्ट 2 ने डिवाइड करतोय इथे मी. अशा प्रकारे लिहून नाही दाखवत तुम्हाला. डायरेक्ट 2 ने डिवाइड केलं तर काय होणार इथे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता काय करूया आपण इथे x चा कोएफिशिएंट किती आहे -1 आणि हा इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट किती आहे 1 प्लस 1 आहे. डायरेक्ट कॅन्सल होऊन जाईल इथे ऍडिंग केल्याने. ऍडिंग इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 आणि 4 ला काय करतोय मी ऍड करतोय. तर काय होणार x प्लस y इज इक्वल टू 5 and minus x plus y is equal to minus 1. ऍडिंग करतोय आपण तर हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गेट कॅन्सल. y plus y किती झाले 2y is equal to 5 minus 1 is 4. So y is equal to 4 divided by 2. So y ची व्हॅल्यू किती आली आहे 2 1 जा 2 2 2 जा 4 2 2 जा 4. So y is equal to y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 2. आता ही व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करूया आपण आयदर इक्वेशन 3 किंवा इक्वेशन नंबर 4 मध्ये. कारण की हे सगळ्यात छोटे इक्वेशन्स आहेत. तर मी काय करतोय y ची व्हॅल्यू कुठे पुट करतोय इक्वेशन नंबर 3. सबस्टिट्यूट y is equal to 2 in equation number 3. इक्वेशन नंबर 3 काय आपल्याकडे x plus y is equal to 5. x plus y is equal to 5. x plus y ची व्हॅल्यू किती येते 2 is equal to 5. x is equal to 2 तिकडे जाणार तर काय होणार 5 minus 2. So x is equal to 5 minus 2 is 3. So x चा व्हॅल्यू भेटणार आपल्याला. Therefore the solution of x y किती आलाय 3, 2. स्क्रीनशॉट. हा तर इथे आपला लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.1 चा. लास्ट क्वेश्चन काय 49x minus 57y is equal to 172 and 57x minus 49y is equal to 252. तर इथे आपण याचं सोल्युशन बघूया. 49x minus 57y is equal to 172. हा इक्वेशन नंबर 1 झाला. Our second equation is 57x minus 49y is equal to 250. This is our equation number 2. आता हा इक्वेशन मध्ये तुम्हाला काय दिसून पडतोय x चा कोएफिशिएंट सेकंड इक्वेशनचा y कोएफिशिएंट सोबत रिलेट करतोय आणि पहिल्या इक्वेशनचा कोएफिशिएंट ऑफ y कोएफिशिएंट x सोबत रिलेट करतोय. स्पेशल काइंड ऑफ क्वेश्चन आहे हा. तर अशा क्वेश्चनला आपण काय करतोय एकदा ऍडिंग करतोय एकदा सबट्रॅक्टिंग करतोय. तर काय करूया आपण इथे ऍडिंग करूया. ऍडिंग इक्वेशन नंबर 1 and इक्वेशन नंबर 2 ऍड करूया. 49x minus 57y is equal to 172. दूसरा इक्वेशन आपला 57x
मायनस 49y इज इक्वल टू 250. काय करतो आपण? ऍड करतोय. ऍड केल्याने कुठले साइन चेंज होणार नाही. ऍड करूया. 49x प्लस 57x किती झाले आपले? 106x. हा काय झाला? मायनस 106y इज इक्वल टू 424. 424. आता काय करतोय? ह्या इक्वेशनला मी डिवाइड करतोय. डिवाइडिंग बोथ साइड बाय 106 नी डिवाइड करतोय. सो 106 नी याला डिवाइड केलं तर बघा काय आलं? 106x minus 106y is equal to 424. याला कशाने डिवाइड करते? 106 नी. याला सुद्धा 106 नी आणि 106 नी. संपूर्ण इक्वेशनला 106 नी डिवाइड करतो. तर काय झालं? 106 1 जा, अगेन 1 जा. हा किती टाइम्स जाणार इथे? 4 टाइम्स जाणार. 106 4 जा 424. इथे इक्वेशन काय तयार झालं आपलं? x minus y is equal to 4. This is my new equation, equation number 3. आता एकदा काय करूया आपण? सबट्रॅक्ट करूया. Subtracting equation number 2 from equation number 1. Equation 2 ला 1 मधून सबट्रॅक्ट करतोय आपण. So 49x minus 57y is equal to 172. Our second equation is 57x minus 49y is equal to 252. काय करतो आपण? सबट्रॅक्शन परफॉर्म करतो. इथे सबट्रॅक्शन केल्याने काय होणार? साइन चेंज होणार. हा पॉझिटिव्ह साइन टर्न्स टू नेगेटिव्ह, नेगेटिव्ह टर्न्स टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टर्न्स टू नेगेटिव्ह. आता न्यू साइन आपल्याकडे आलेली आहे. काय करूया आपण? त्यांचं सबट्रॅक्शन करूया. बघूया काय होतं. 49x minus 57x किती झाले? minus 8x plus 8 minus 8y is equal to हे झालं minus 80. तर काय करूया आपण? याला काय करूया? डिवाइड करूया. डिवाइडिंग बोथ साइड बाय 8. डिवाइडिंग बोथ साइड बाय 8. 8 नी डिवाइड करतो आपण याला. 8 नी डिवाइड केल्याने काय होणार? मायनस x मायनस y इज इक्वल टू मायनस 10. दिस इज माय इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 तयार झालेला आहे. आता काय करूया आपण? ह्या दोन्ही इक्वेशनला काय करूया? ऍड करूया. कारण की इथे x चा कोएफिशिएंट काय आहे? -1. इथे x चा कोएफिशिएंट काय आहे? +1. सो ऍडिंग इक्वेशन नंबर 3 and इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 आणि 4 ला ऍड करूया. सो काय आहे? x minus y is equal to 4 and minus x minus y is equal to minus 10. काय झाले? ते पॉझिटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल. मायनस y काय झाले? -1y minus 2y is equal to minus 10 plus 4 काय झाले? -6. So y is equal to -6. This divided by -2. नेगेटिव्ह गेट कॅन्सल. तो y चा व्हॅल्यू किती आला? 2 3 जा 6. y is equal to 3. 2 3 जा 6. आता काय करूया आपण? सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट y is equal to 3 in equation number 3 मध्ये सबस्टिट्यूट करू. इक्वेशन 3 काय आपल्याकडे? x minus y is equal to 4.
x मायनस y ची व्हॅल्यू किती येते 3 इज इक्वल टू 4. हा 3 तिकडे जाणार 4 कडे, तर काय होणार x इज इक्वल टू 4. 3 तिकडे जाऊन काय होणार प्लस 3. सो x चा व्हॅल्यू किती आलाय 7 आलेला आहे. x इज इक्वल टू 7. Therefore, the solution of x comma y is 7 comma 3. ठीक है, स्क्रीनशॉट घेऊन